हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या रंगोली चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी दोन छोट्या छोट्या रंगोळी डिझाईन, ज्या कमी जागेत काढता येईल व कोणालाही काढता येईल, बिगिनर्सलासुद्धा काढता येईल अशा छोट्या छोट्या दोन रंगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता, मी पहिले दोन रेषा काढलेल्या आहे. त्याच्यानंतर दोन रेषामधून बिलकुल 4 पाकळ्या काढलेल्या आहे. चारही पाकळ्यामध्ये अर्धा अर्धा रेड कलर भरलेला आहे. त्याच्यानंतर कॉर्नरला मधामध्ये येलो कलर भरलेला आहे. त्याच्यानंतर ज्या रेषा काढलेल्या आहे त्यांच्या एकदम कॉर्नरला रेड कलरचा डॉट दिला आहे आणि फेविकॉलच्या बॉटलच्या सहाय्याने आपण असे 5-5 डॉट दिलेले आहे. चारही बाजूनी 5-5 डॉट दिलेले आहे. पाचही डॉटला मग नंतर एखाद्या काडीच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं माचीच्या काडीच्या सहाय्याने असं करून घ्यायचं आणि एका लास्टवाल्या डॉटला एक मागे असं पसरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की त्या आपल्या पाकळ्या आणि रांगोळी किती सुंदर दिसून राहिली. नंतर जे पहिले आपण 4 पाकळ्या काढल्या होत्या त्याच्यावरती 3-3 लाईन्स रेषा अशा आखून घ्यायच्या. मग त्या सगळीकडे चारही बाजूला 3-3 लाईन आखून घ्यायच्या आणि 3 लाईन आखल्यानंतर त्याच्यावरती एक येलो कलरचा डॉट द्यायचा आणि येलो कलरच्या डॉटला एखादी बॉटलच्या झाकणच्या सहाय्याने असं गोल करून घ्यायचं. तर बघा तुम्ही, हा रांगोळीचा फायनल लुक असा आहे. मग आता बघूया दुसरी रांगोळी. ही रांगोळी अशी 4 आपण डॉट्स काढून घ्यायचे आहे आणि डॉट्सच्या मदतीने आपण अशा 2 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. 2 पाकळ्याच्या बरोबर बाजूबाजूला असे 4 डॉट्स टाकून घेतलेले आहे फेविकॉलच्या बॉटलने डॉट टाकून घेतल्यानंतर त्याला बॉटलने प्रेस करून घ्यायचं, बॉटलच्या झाकणाने प्रेस करून घ्यायचं आणि काडीच्या सहाय्याने असं त्याला गोल राऊंड करून घ्यायचं. काडीच्या सहाय्याने जर आपण राऊंड केले तर असे ते व्यवस्थित दिसतात आणि चांगले दिसतात. मग त्याच्यानंतर फेविकॉलच्या बॉटलच्या मदतीने असे सगळे याच्यावर 5-5 डॉट टाकून घ्यायचे आहे आणि बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे त्यांना पसरवून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या प्रकारे पसरून घ्यायचं. ही रांगोळी अशी आहे की त्याला कोणी पण सहजपणे काढू शकतात. बिगिनर्स, ज्यांना कोणालाही रांगोळी नाही काढता येत ते सुद्धा ही रांगोळी काढू शकतात. मग ते पाकळ्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक कलरचा येलो डॉट द्यायचा आणि येलो डॉटमध्ये रेड कलर भरून नाही घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर 2-2 रेषा आखायच्या आणि 2-2 रेषा झाल्यानंतर 2 रेषावर एक व्हाईट कलरचा आणखी एक डॉट द्यायचा आहे. ही पण रांगोळी कोणी पण काढू शकता. बिगिनर्स, ज्याला कोणाला रांगोळी नाही काढता येत ते सुद्धा पण ही रांगोळी काढू शकता. हे झालं रांगोळीचा फायनल लुक. जर तुम्हाला माझे ही रांगोळी व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.